विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपानंतर ठाकरे सेना आणि शिंदे सेनेमध्ये जुंपले आहे। मातोश्रीवर काळी जादू करणारा बंगाली जादूगार येतो असं शिरसाट यांनी म्हटलं, तर तुमच्या लेकराचं प्रेम प्रकरण सांगायला लावू नका असा इशारा अयोध्या पौळ यांनी दिलाय। तुमच्या पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ तुमच्याच घरातल्या व्यक्तीने पाठवला होता असं अयोध्या पौळ यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्यावर त्यांच्याच सुनेनं पोलीस ठाण्यामध्ये काळी जादू केल्याची तक्रार दिली आहे। यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली। विनायक राऊत हे काळी जादू करणाऱ्यातले मास्टर आहेत असं सांगतानाच शिरसाटांनी मातोश्रीवर देखील टीका केली। मातोश्रीवर काळी जादू करणारा बंगाली जादूगार येतो असा दावा शिरसाटांनी केला। यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांनी शिरसाटांच्या घरातलं प्रकरण उकरून काढलं। उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय। मातोश्रीवर भी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे। आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे, म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत। काही दिवसांपूर्वी तुमच्याच सुनबाई पोलीस स्टेशनला गेल्या होत्या, मीडियाच्या समोर आल्या होत्या, महाराष्ट्राच्या समोर आल्या होत्या। हे तुम्ही विसरलात का? तुमच्या घरातल्या लेकराचं प्रेम प्रकरण तुम्ही कशा पद्धतीने हाताळलात हे मला महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका। जादूटोनाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात, म्हणून असे या दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत। 11 जुलै 2025 रोजी तुमच्याच घरातला, तुमच्याच बेडरूम मधला चड्डी बनियन पैशाच्या बॅगेसह तुमच्या बेडरूम मधला जो व्हिडिओ आहे तुमच्या घरातल्या व्यक्तीने मला पाठवला होता। खरं तर तुम्ही मातोश्रीवरती बोलण्यापेक्षा, विनायक राऊत यांच्यावरती बोलण्यापेक्षा तुमच्या घरात काय चालू आहे ना, तुमच्या घरातला तमाशा तुम्ही निस्तारायला